So this is the next problem. A rod of magnetic material of cross section 0.25 centimeter square is located 4000 ampere meter magnetizing field. Magnetic flux passing through the rod is 25 into 10 raised to minus 6 Weber. Find out relative permeability, magnetic susceptibility and magnetization of the rod. या तीन गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. क्वेश्चन मध्ये गिवन काय काय बघा. ओके, रॉड ऑफ मॅग्नेटिक मटेरियल ऑफ क्रॉस सेक्शन किती 0.25 सेंटीमीटर स्क्वेअर. So in the problem it is given that magnetic material of cross sectional area is given, that is 0.25 centimeter square. 0.25 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती होणार बघा. मीटर स्क्वेअर मध्ये 0.25 into 10 raised to minus 4 meter square is located in 4000 ampere meter magnetizing field. Magnetizing field म्हणजे magnetic intensity किती दिले 4000 ampere per meter. Magnetic flux passing through the rod is, flux दिलेला आहे magnetic flux किती दिलाय 25 into 10 raised to minus 6 Weber. into 10 raised to minus 6 Weber. Find out relative permeability, magnetic susceptibility and magnetization. Relative permeability म्हणजे mu r फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे आणि मॅग्नेटायझेशन फाइंड आउट करायचं आहे. मॅग्नेटायझेशन म्हणजे mz फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता mu r रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे काय असतं, परमिएबिलिटी ऑफ मटेरियल डिवायडेड बाय परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम असतं. मग त्याच्यासाठी मटेरियलची परमिएबिलिटी आपल्याला अगोदर काढावी लागेल. मटेरियलची परमिएबिलिटी ती कशी काढावी लागेल बघा. आता इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि फ्लक्स दिलाय. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि फ्लक्स. तर फ्लक्सचा फॉर्म्युला काय बघा. वी नो दॅट phi is equal to magnetic induction, flux is equal to काय असतं magnetic induction into area असतं. magnetic induction into area, flux is equal to magnetic induction into area. आता फ्लक्स दिलंय, एरिया दिलाय म्हणजे आपण मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करू शकतो या ठिकाणी. सो मॅग्नेटिक इंडक्शन B इज इक्वल टू फ्लक्स डिवायडेड बाय एरिया येणार. आता इथं फ्लक्स किती दिलाय 25 into 10 raised to minus 6 डिवायडेड बाय, ओके, डिवायडेड बाय एरिया किती आहे 0.25 into 10 raised to minus 4. Okay, and therefore magnetic induction B is equal to 25 divided by 0.25 म्हणजे किती होणार हे 100 येणार. एक्झॅक्टली 100 into 10 raised to किती होणार आहे -2. 10 raised to -6 divided by 10 raised to -4 म्हणजे 10 raised to -2 आणि 100 into 10 raised to -2 म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन किती येणार आहे 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. हे झालं मॅग्नेटिक इंडक्शन. ओके, ठीक आहे. आता हे मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड. आता आपल्याला आणखी एक फॉर्म्युला आठवतोय का बघा. टोटल मॅग्नेटिक फील्ड इन अ मटेरियलचा फॉर्म्युला काय असतो बघा. टोटल मॅग्नेटिक फील्ड इन मटेरियल, त्याचा फॉर्म्युला काय असतो B इज इक्वल टू
म्यू नॉट बी इज इक्वल टू म्यू इंटू एच असा फॉर्म्युला असतो. म्यू इंटू एच, टोटल मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला. म्यू इंटू एच किंवा म्यू नॉट एच इन ब्रॅकेट 1 प्लस काय, हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. म्यू नॉट एच 1 प्लस काय हा फॉर्म्युला आहे. टोटल मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द मटेरियल चा फॉर्म्युला आहे म्यू नॉट एच इन ब्रॅकेट 1 प्लस काय. आता इथं बी आपल्याकडे अवेलेबल आहे, म्यू नॉटची व्हॅल्यू माहिती आहे, एच माहिती आहे. याच्यावरून काय करू शकतो आपण, ससेप्टिबिलिटी फाइंड आउट करू शकतो. आणि ससेप्टिबिलिटी मिळाल्यानंतर आपण म्यू आर काढू शकतो, त्याच्यानंतर एम झेड पण काढू शकतो. तर क्वेश्चन मध्ये लक्षात आलं का बघा काय काय केलंय. फ्लक्स आणि एरिया दिलाय, फाय आणि ए दिला, त्याच्यावरून बी काढला आपण. आणि बी चा फॉर्म्युला असतो म्यू नॉट एच इन ब्रॅकेट 1 प्लस काय. तर याच्यावरून 1 प्लस कायचा फॉर्म्युला काय येणार बघा. देअरफॉर 1 प्लस काय इज इक्वल टू बी डिवायडेड बाय म्यू नॉट एच येणार. ओके, सो 1 प्लस काय इज इक्वल टू बी. बी किती आहे, 1 आहे, डिवायडेड बाय म्यू नॉट ची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁷ आणि एच ची व्हॅल्यू किती आहे 4000. सो 1 प्लस काय इज इक्वल टू हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. हे कॅल्क्युलेशन किती येणार बघा. 1 डिवायडेड बाय या आन्सर येतं 198.9, म्हणजे 199 जवळपास येतं. 199. सो 1 प्लस कायची व्हॅल्यू 199 येणार. अँड देअरफॉर ससेप्टिबिलिटी काय काय किती येणार आहे 199 मायनस 1, म्हणजे ससेप्टिबिलिटी येते 198. ससेप्टिबिलिटी विल बी इक्वल टू 198. बरोबर. ओके, आता ससेप्टिबिलिटी झाल्यानंतर काय करायचं आहे, रिलेटिव्ह परमिएबिलिटी काढूया. रिलेटिव्ह परमिएबिलिटी, रिलेटिव्ह परमिएबिलिटी रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर इज इक्वल टू असतं 1 प्लस काय, याला रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणतो. सो 1 प्लस 198 म्हणजे किती येणार आहे 199 येणार. सो रिलेटिव्ह परमिएबिलिटी 199 आणि ससेप्टिबिलिटी 198 आणि एम झेड म्हणजे मॅग्नेटायझेशन. एम झेड म्हणजे मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन एम झेड इज इक्वल टू तर त्यासाठी ससेप्टिबिलिटीचा फॉर्म्युला वापरूया. मॅग्नेटायझेशन काढायचं असेल तर आपण ससेप्टिबिलिटी म्हणजे काय बघितलंय. ससेप्टिबिलिटी इज डिफाइंड ॲज एम झेड बाय एच. सो एम झेड इज इक्वल टू काय येणार ससेप्टिबिलिटी इंटू एच येणार आहे. सो मॅग्नेटायझेशन एम झेड इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी किती दिले, किती कॅल्क्युलेट केले 198 आणि एच ची व्हॅल्यू किती आहे 4000. सो दिस इज 198 इंटू 4. 79200 79200 ampere per meter. This will be the answer.
7.92 इंटू 10⁵ म्हणजे या क्वेश्चन मध्ये काय काय केलंय ते लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा आपण डिस्कस करूया. जस्ट फ्लक्स दिलाय आणि एरिया दिलाय. तर फ्लक्स आणि एरिया दिलेला असेल तर मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करता आलं पाहिजे. तर मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला काय येणार आहे, 5/A 25 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय 0.25 इंटू 10⁻⁻4. तर मॅग्नेटिक इंडक्शन येणार 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. आता मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड. बीचा फॉर्म्युला, दुसरा एक फॉर्म्युला काय आहे, μ0H इन ब्रॅकेट 1 प्लस काय. ओके, हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला ससेप्टिबिलिटी मिळते. आता ससेप्टिबिलिटी माहित असेल तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी आपण फाइंड आउट करू शकतो. रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज इक्वल टू काय येणार आहे, 1 प्लस ससेप्टिबिलिटी, दॅट इज 199. आणि ससेप्टिबिलिटी म्हणजे पुन्हा एकदा काय असतं, mz/h असतं. ससेप्टिबिलिटी इज mz/h. सो mz इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी इंटू h येणार. सो ससेप्टिबिलिटी 198 आली आहे आणि h आहे 4000. सो टोटल आन्सर येणार आहे 79200 एम्पियर पर मीटर. हा, आता नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द क्वेश्चन नंबर 5 इन द टेक्स्ट बुक. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिले बघा. वर्क डन फॉर रोटेटिंग अ मॅग्नेट विथ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m थ्रू 90 डिग्री फ्रॉम द मॅग्नेटिक मेरिडियन इज n टाइम्स वर्क डन टू रोटेट इट थ्रू 60 डिग्री. फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. इथं 2 वर्कडन दिलेत आणि एक वर्कडन दुसऱ्याच्या n टाइम्स आहे असं दिलेलं आहे. ओके, तर पहिलं वर्कडन कुठलं आहे, 90 डिग्रीनं रोटेट करण्यासाठी होणारं वर्कडन. म्हणजे 90 डिग्रीनं रोटेट करण्यासाठी झालेलं वर्कडन हे काय आहे, n टाइम्स 60 डिग्री थ्रू रोटेट केलेलं वर्कडन असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे ना. वर्कडन फॉर रोटेटिंग अ मॅग्नेट विथ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m थ्रू 90 डिग्री म्हणजे 90 डिग्री मधून मॅग्नेटला रोटेट करण्यासाठी होणारं वर्कडन हे किती आहे, n टाइम्स वर्कडन टू रोटेट थ्रू 60 डिग्री. तर n ची व्हॅल्यू काढा. आता वर्कडनचा फॉर्म्युला काय असतो, वर्कडनचा जनरल फॉर्म्युला, वर्कडनचा फॉर्म्युला आहे mb इन ब्रॅकेट cos θ1 मायनस cos θ2 असा फॉर्म्युला आहे. सो 90 डिग्री मधून होणारं म्हणजे 90 डिग्री मधून रोटेट करण्यासाठी होणारं वर्कडन किती येणार, mb इन ब्रॅकेट cos ऑफ 0 मायनस cos ऑफ 90 येणार. म्हणजे 0 डिग्री पासून 90 डिग्री पर्यंत रोटेट करण्यासाठी होणार जे वर्कडन हे एवढं येणार, W90. सो W90 किती येणार बघा, mb इन ब्रॅकेट cos 0 म्हणजे 1 आणि cos 90 म्हणजे 0 म्हणजे किती येणार आहे, mb येणार. हे झालं वर्कडन थ्रू 90 डिग्री. त्याच्यानंतर वर्कडन थ्रू 60 डिग्री किती येणार, mb इन ब्रॅकेट cos ऑफ 60 मायनस cos ऑफ 0 0 टू 60 डिग्री पर्यंत होणारं वर्कडन म्हणजे किती येणार आहे, mb cos θ1 मायनस cos θ2 ना. mb cos θ1 म्हणजे cos 0 मायनस cos 60 हे 60 डिग्री पर्यंत रोटेट करण्यासाठी होणारं वर्कडन. सो वर्कडन फॉर 60 डिग्री किती येणार बघा, mb ॲज इट इज cos 0 ची व्हॅल्यू 1 मायनस cos 60 ची व्हॅल्यू हाफ. सो वर्कडन फॉर रोटेटिंग द मॅग्नेट थ्रू 60 डिग्री विल बी इक्वल टू काय येणार आहे, mb इंटू हाफ येणार. ओके, तर अशा प्रकारे 2 वर्कडन आहेत. सो 90 डिग्री मधून रोटेट करण्यासाठी वर्कडन होतंय mb आणि 60 डिग्री मधून रोटेट करण्यासाठी वर्कडन होतंय mb इंटू हाफ. आता इथं क्वेश्चन मध्ये गिवन इन्फॉर्मेशन काय बघा, इट इज गिवन दॅट W90 is n times W60. तर W90 किती झालंय, mb झालंय, n टाइम्स W60 किती झालंय, mb इंटू 1/2.
त्याच्यामुळे दोन्ही साईडचं एमबी एमबी कॅन्सल आउट होईल आणि n इज इक्वल टू काय येणार 2 आन्सर येणार. सो दिस इज द आन्सर. हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा. 90 डिग्री थ्रू वर्क डन फॉर रोटेटिंग थ्रू 90 डिग्री इज इक्वल टू n टाइम्स वर्क डन फॉर रोटेटिंग थ्रू 60 डिग्री असं दिलेलं आहे. वर्क डन फॉर 90 डिग्री काढलं, वर्क डन फॉर 60 डिग्री काढलेलं आहे आणि ते या फॉर्म्युल्यामध्ये फक्त प्लेस केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. An electron in an atom is revolving around the nucleus in circular orbit of radius 5.3 into 10 raised to minus 11 meter. So radius of orbit is given 5.3 into 10 raised to minus 11 meter with the speed of 2 into 10 raised to 6 meter per second. Find the resultant orbital magnetic moment. ऑर्बिटल MO फाइंड आउट करायचा आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट करायचा आहे. अँड अँग्युलर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट अँड अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन देखील फाइंड आउट करायचं आहे. बाकी ई ची व्हॅल्यू दिली, मासची व्हॅल्यू इथं दिली आहे क्वेश्चन मध्ये. आता ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो बघा. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट MO इज इक्वल टू EVR डिवायडेड बाय 2. EVR बाय 2 हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. E ची व्हॅल्यू 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 दॅट इज चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. फी म्हणजे त्याचं स्पीड 2 इंटू 10 रेज टू 6 आणि रेडियस किती दिले 5.3 इंटू 10 रेज टू मायनस 11 divided by 2. So here 2 and 2 get cancel and orbital magnetic moment is coming to be 1.6 into 5.3 into 10 च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन. -19 + 6 म्हणजे -13, -13 आणि -11 म्हणजे -24 होणार. -24. ओके. आता हे 1.6 इंटू 5.3 करावं लागेल. -8.48 into 10 raised to minus 24 ओके एम्पियर मीटर स्क्वेअर झालं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. आता अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. तर आता ऑर्बिटल मोमेंट माहिती असेल आणि त्याच्यावरून अँग्युलर मोमेंटम काढायचं असेल ओके तर त्याच्यासाठी आपल्याला गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू माहिती पाहिजे. वी नो दॅट gyromagnetic ratio GR इज इक्वल टू काय असतं MO बाय LO असतं ओके आणि याची व्हॅल्यू असते E/2m फक्त. गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला काय असतो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट डिवायडेड बाय अँग्युलर मोमेंटम दॅट इज E/2m. आता याच्यामध्ये बघा MO म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट, LO म्हणजे अँग्युलर मोमेंटम. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे LO फाइंड आउट करायचा आहे. अँड देअरफॉर LO इज इक्वल टू किती येणार बघा LO इज इक्वल टू ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इंटू 2m होणार आणि डिवायडेड बाय E होणार. सो MO आलेला आहे 8.48 इंटू 10 रेज टू मायनस 24 इंटू 2 इंटू M म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन ते किती आहे 9.1 इंटू 10 रेज टू मायनस 31 डिवायडेड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19. So this is the angular momentum.
म्हणजे इथं 8.48 into 2 into 9.1 divided by 1.6 into 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन. -24 -31 म्हणजे किती होणार? -24 -31 म्हणजे 55 होणार. -55 -55 + 19 म्हणजे सबट्रॅक्शन करायला पाहिजे. 36 -36. So this value is coming to be 8.48 into 2 into 9.1 divided by 1.6, 96.46 into 10⁻⁻36. Okay, so this will be the answer. किंवा 9.646 into 10⁻⁻35. So this is the correct answer. Okay, so angular momentum या पद्धतीने आन्सर येणार आहे. This is question number 7. A paramagnetic gas has 2 into 10⁻26 atom per meter with atomic dipole moment 1.5 into 10⁻³ ampere meter square each. The gas at 27 degrees Celsius. Find the maximum magnetization intensity of the sample. If the gas in this problem is kept in uniform magnetic field of 3 Tesla, is it possible to achieve saturation magnetization? And answer is why. ओके, इथं हिंट देखील दिली आहे. हा जो सेकंड क्वेश्चन आहे बी क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड एक हिंट दिली आहे. फाइंड द रेशियो ऑफ थर्मल एनर्जी ऑफ ॲटम ऑफ द गॅस अँड मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲटम, दॅट इज MB, अँड ड्रॉ युअर कन्क्लुजन. आता या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, पॅरामॅग्नेटिक सॅम्पल हॅज 2 into 10⁻26 ॲटम किती दिले बघा, एन ची व्हॅल्यू दिली आहे 2 into 10⁻26 ॲटम्स. ऍक्च्युली हे पर मीटर क्यूब असणार आहे. पर मीटर कधी नसतात, पर मीटर क्यूब असेल. आणि प्रत्येकाचं डायपोल मोमेंट दिलंय. ॲटोमिक मॅग्नेटिक म्हणजे प्रत्येक ॲटमचं डायपोल मोमेंट किती दिलंय 1.5 into 10⁻23 एम्पियर मीटर स्क्वेअर इच दिलंय. गॅसचं टेम्परेचर दिलंय 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे केल्विन मध्ये कन्व्हर्जन केलं तर 27 + 273 म्हणजे किती होणार 300 केल्विन होणार. ठीक आहे. फाइंड द मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन, जास्तीत जास्त मॅग्नेटायझेशन किती होऊ शकतं. आता मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन कधी होणार, ज्यावेळी सगळे ॲटम एकाच डायरेक्शन येणार, सगळे ॲटम एकाच डायरेक्शन येणार त्यावेळी मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन होणार. आणि एका डायरेक्शन सगळे आले तर टोटल मॅग्नेटिक मोमेंटची काय होणार आहे ऍडिशन होणार ना इथं. ओके, सो द सॅम्पल इज magnetized to maximum level. हे मॅक्सिमम लेवल त्यालाच काय म्हटलं जातं सॅच्युरेशन लेवल. ओके, सॅम्पल इज मॅग्नेटाइज्ड टू मॅक्सिमम लेवल सॅच्युरेशन लेवल व्हेन, असं कधी होणार व्हेन ऑल ॲटोमिक डायपोल align in same direction.
ज्यावेळी सगळे ॲटॉमिक मॅग्नेट एकाच डायरेक्शन येतील त्यावेळी काय होणार, त्याचं सॅच्युरेशन लेवलला किंवा मॅक्सिमम लेवलला मॅग्नेटायझेशन होणार आहे. अँड देअरफोर मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू, मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन किती होणार आहे, एका ॲटमचं किती आहे बघा, 1.5 इंटू किंवा अगोदर फॉर्म्युला लिहूया. मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन म्हणजे किती येणार बघा, डायपोल मोमेंट ऑफ ए सिंगल ॲटम, डायपोल मोमेंट ऑफ सिंगल ॲटम, ओके, एका ॲटमचं डायपोल मोमेंट इंटू टोटल नंबर ऑफ ॲटम्स, असं हे होणार आहे. कारण एका ॲटमचं किती आहे, 1.5 इंटू 10⁻⁻23 आहे. आणि असे किती ॲटम्स आहेत, 2 इंटू 10⁻26. सगळे जर सेम डायरेक्शन आले तर काय होणार आहे, या सगळ्यांची ऍडिशन होणार. ओके, सो डायपोल मोमेंट ऑफ सिंगल ॲटम किती आहे बघा, दॅट इज 1.5 इंटू 10⁻23. आणि टोटल नंबर ऑफ ॲटम किती आहेत, 2 इंटू 10⁻26. त्याच्यामुळं मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन किती होणार बघा, 1.5 इंटू 2 म्हणजे 3 इंटू 10⁻23 आणि 26 म्हणजे 10⁻3 अँपियर पर मीटर, एवढं मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन होणार. ठीक आहे, म्हणजे सगळे ॲटम काय आले, सेम डायरेक्शन आले तर. ठीक आहे, सो दिस इज द क्वेश्चन ए क्वेश्चनचा आन्सर आपला झालेला आहे. फाइंड मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी ऑफ द सॅम्पल. जास्तीत जास्त किती मॅग्नेटाइज होऊ शकेल, जास्तीत जास्त किती मॅग्नेटायझेशन याच्यामध्ये प्रोड्यूस होऊ शकेल ते आपण काढलेलं आहे. आता काय बघा, इफ गॅस इन दिस प्रॉब्लेम इज केप्ट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ 3 टेस्ला. आता हा जो गॅस आहे तो 3 टेस्लाच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर या पद्धतीनं सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन होईल का. सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणजे सगळे ॲटम त्या डायरेक्शन येतील का, असा क्वेश्चन आहे. ओके, तर हे कसं काढायचं बघा. तर पोटेन्शियल एनर्जी काढूया आपण. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल ॲटोमिक डायपोल ड्यू टू एक्सटर्नल फील्ड U इज इक्वल टू, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे बघा, -mb असा फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. ओके, सो मायनस डायपोल मोमेंट ऑफ सिंगल ॲटम किती आहे बघा, 1.5 इंटू 10⁻23. ओके, इंटू टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, सॉरी इंटू मॅग्नेटिक इंडक्शन किती अप्लाय केलं इथं, 3 टेस्लाचं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलंय, बरोबर आहे ना. किती, 3 टेस्लाचं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलंय. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी किती तयार होणार बघा, इंटू 3. सो पोटेन्शियल एनर्जी येणार आहे -4.5 इंटू 10⁻23 जूल. ओके, म्हणजे हा एक ॲटम जर 3 टेस्लाच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर जास्तीत जास्त पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये एवढी तयार होणार आहे. ठीक आहे, आता हे झालं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे त्याला मिळालेली एनर्जी. त्याचबरोबर टेम्परेचरमुळे काय असतात, व्हायब्रेशन्स असतात ऑब्जेक्टमध्ये. टेम्परेचरमुळे काय असतात, ऑब्जेक्टमध्ये किंवा ॲटममध्ये व्हायब्रेशन्स असतात. तर व्हायब्रेशनची एनर्जी काढूया आपण. म्हणजे टेम्परेचरमुळे जे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात त्याची एनर्जी किती असते बघा, इथं दिलेलं आहे. थर्मल एनर्जी ऑफ द ॲटम इज 3/2 kBT. थर्मल एनर्जी ऑफ ॲटम पण काढूया, ही झाली पोटेन्शियल एनर्जी. ऑल्सो थर्मल एनर्जी काढूया. थर्मल एनर्जी आहे, त्याला E म्हणूया, E थर्मल 3/2 kB इंटू T. सो 3/2 kB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतो आणि त्याची व्हॅल्यू असते 1.38 इंटू 10⁻⁻⁴